भारतीय राष्ट्रीय अवयवदान दिन या दिनानिमित्त आयोजित आपल्या महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला समन्वय समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ग्रंथपाल आपल्या महाविद्यालयाचे डॉक्टर अनिल जाधव सर, निरंतर व्याख्यानमाला समिती समन्वयक डॉक्टर बामणे सर, उपस्थित सर्व विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, बामणे सरांचा जन्म व्याख्यानमाला घेण्यासाठीच झालेला आहे. हे बेंबरे सरांनी कुठल्या इंटेन्शननी म्हटलं मला माहिती नाही, परंतु मी एक सांगू इच्छितो की ज्यावेळी शासनाचं परिपत्रक किंवा कुठल्याही प्रकारची शासकीय स्तरावरून अशा प्रकारची मोहीम सुरू झालेली नव्हती, त्यावेळी आपल्या महाविद्यालयामध्ये, कदाचित आपलं महाविद्यालय परिसरामध्ये हे पहिलं महाविद्यालय असेल की आपण ज्या महाविद्यालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित तज्ज्ञांना आणून खाली व्यासपीठावर खालच्या सभागृहामध्ये एक मोठं अवयवदान चळवळीच्या संदर्भात त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. त्यावेळीपासून आपण या प्रक्रियेमध्ये आहोत. विषय असा आहे अवयवदान चळवळ. आपल्याला सर्वांना भूदान चळवळ, जसं बेंबरे सरांनी म्हणले, भूदान चळवळ असेल, ज्ञानदान चळवळ असेल, अन्नदान चळवळ असेल, रक्तदान चळवळ असेल, धनदान चळवळ असेल, या सर्व चळवळीशी आम्ही परिचित आहोत. या सर्व संकल्पना आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत. परंतु अवयवांचंही दान करता येऊ शकतं. अवयवदान ही सुद्धा एक चळवळ होऊ शकते. असा प्रयोग अगदी अलीकडे सुरू झालेला आहे. अवयवांचं दान करता येणारी अवयवदान ही चळवळ आपल्या देशामध्ये बाळसं धरू लागलेली आहे. बाल्यावस्थेकडून तारुण्यावस्थेकडं वाटचाल करू लागलेली चळवळ आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे सर, स्लाइड, की आपण जर उत्क्रांतीचा इतिहास लक्षात घेतला, मानवी उत्क्रांतीचा इतिहास लक्षात घेतला, तर सर्वप्रथम प्रोटोझोआ वर्गातील एक पेशीय अमिबा हा इथं तयार झाला पाण्यामध्ये. अमिबा हा या भूतलावरचा पहिला सजीव. त्याच्यानंतर मग जलचर प्राणी निर्माण झाले, सरपटणारे प्राणी निर्माण झाले, भूचर प्राणी निर्माण झाले, आणि या पद्धतीनं उत्क्रांत होत आम्हाला अशा पद्धतीनं हा आधुनिक मानवापर्यंतची आपली वाटचाल झालेली आहे. म्हणजे एक पेशीय अमिबापासून ते अगणित पेशी, अब्जावधी पेशी, अनंत पेशीचा समूह असलेला आमचं शरीर निर्मितीपर्यंतची वाटचाल ही अब्जावधी वर्षाची आहे, कोट्यावधी लाखो वर्षाची ही वाटचाल आहे. या वाटचालीनंतर आम्हाला असा हा देह प्राप्त झालेला आहे. आमचं अध्यात्म एकीकडे सांगतं की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वापासून आमचा हा देह बनलेला आहे, आणि या पंचतत्वातच तो देह विलीन होतो. हे तत्व विज्ञानानंही मान्य केलेलं आहे आणि अध्यात्मानंही मान्य केलेलं आहे. कदाचित हा एकमेव दुवा, म्हणजे पंचतत्वात पासून तयार झालेला देह पंचतत्वात विलीन होतो, या तत्वाला विज्ञानानं आणि अध्यात्मानं दोन्हींनी मान्यता देणारा, हा दोन्हींना जोडणारा हा कदाचित एकमेव दुवा असेल. मग आपला देह काय आहे, तर सांगितल्याप्रमाणे पेशींचा समुच्चय आहे संपूर्ण देह. नेक्स्ट स्लाइड सर. आपला देह हा पेशीपासून बनलेला आहे. पेशीपासून उती बनतात, उतीपासून अवयव बनतात, आणि विविध प्रकारच्या अवयवांचं मिळून आपला हा देह बनलेला आहे. समान प्रकारचं कार्य करणाऱ्या पेशीपासून काही उती बनतात, आणि समान प्रकारचं कार्य करणाऱ्या उतीपासून एक अवयव बनतो. उदाहरणार्थ आता आपला डोळा हा अवयव आहे, कान हा अवयव आहे, फुफ्फुस हा अवयव आहे, हृदय, आतडे, मेंदू, किडन्या
ह्या ज्या वेगवेगळे जे अवयव आहेत ते अवयव म्हणजे काय आहे तर विशिष्ट समान अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या ऊतींचा तो संग्रह आहे, समुच्चय आहे. अनेक ऊती मिळून, अनेक पेशी मिळून ऊती बनतात, अनेक ऊती मिळून एक अवयव बनतो आणि विविध अवयवांचं मिळून आपला देह बनलेला आहे. नेक्स्ट इथं हेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या स्लाईडमध्ये की सेलपासून टिश्यू, टिश्यूपासून ऑर्गन आणि ऑर्गनपासून बॉडी, अशा प्रकारचा आपली ही उत्क्रांतीची वाटचाल आहे. अब्जावधी वर्षाची ही वाटचाल या पद्धतीची आहे एका याच्यामध्ये जर आम्ही लक्षात घेतलं तर. आणि मग आम्ही जर पाहिलं ह्युमन बॉडीचं हे स्वरूप अशा प्रकारचं आहे. आपल्या नेक्स्ट सर, आपला देह, आत्मा हा अमर आहे आणि देह हा नाशवंत आहे असंही अध्यात्म सांगतं. म्हणजे विविध प्रकारच्या अवयवांपासून बनलेल्या देहाला, देह हा नाशवंत आहे, मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू हा अटळ आहे, परंतु मृत्यू हा अनिश्चित असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणाला केव्हा कधी कुठून कशा प्रकारे मृत्यू येईल काहीही त्याचं भाकीत सांगता येत नाही, त्याविषयी अंदाज वर्तवता येत नाही. जन्माची चाहूल तरी किमान आपल्याला 9 महिने अगोदर लागलेली असते, परंतु मृत्यूबाबत काहीही भाकीत करता येत नसतं. मृत्यू हा अटळ आहे मानवी देहाला. मृत्यूचे विविध प्रकार आहेत. नैसर्गिक आलेला मृत्यू असेल, विविध प्रकारच्या रोगाच्या म्हणजे साथीच्या रोगाने आलेला मृत्यू असेल, एखादा क्राईम केल्यामुळं सरकारनं दिलेली फाशी असेल, आत्महत्या असेल, म्हणजे या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारे मानवाला मृत्यू येत असतो. परंतु तो अटळ आहे, अनिश्चित आहे, त्याच्याविषयी आपल्याला भाकीत करता येत नाही. या सर्वांमध्ये एक वेगळी अवस्था अशी आहे की ज्याला आपण जे अवयव आत्ता पाहिले, ह्या सर्व अवयवांवर कंट्रोल ठेवणारा एक महाअवयव आहे, तो म्हणजे आपला ब्रेन, मेंदू, मस्तिष्क. सर्व अवयवांवर, सर्व शरीराचा राजा, शरीराचा नियंता, शरीराचा संकलक, शरीराचा चालक, सर्व आपल्याला आदेश जे आपल्या कृतीला मिळतात, आपण जी कृती करतो त्याचा म्हणजे त्याचं हे कुठं आहे, त्याची दोरी कुठं आहे तर मेंदूमध्ये. आणि हा मेंदू सर्व आपल्याकडून कृती करून घेत असतो. मेंदू हा शरीराचा संचालक आहे, चालक आहे, वाहक आहे, सर्व काही शरीराचा राजा आहे, संगणक आहे. तथापि काही वेळेला असाही मृत्यू येतो की ज्यावेळी फक्त ब्रेन डेड झालेला असतो. ब्रेन डेड म्हणजे काय आम्हाला हेही लक्षात घ्यावं लागेल की मृत मेंदू ही संकल्पना लक्षात घेतल्यानंतर पुढची प्रोसेस अवयवदानाकडची आपल्याला समजून घेता येईल. मृत मेंदू ही एक अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये मेंदूला जर काही विशिष्ट कारणामुळं जबर दुखापत झाली असेल, मारहाण झाली असेल, ब्रेन हॅमरेज झाला असेल, ब्रेनला शॉक लागला असेल, विद्युत शॉक लागला असेल, तर त्यावेळी आमचा मेंदू मृत होतो आणि त्याला ब्रेन डेड असं म्हणतात. त्यालाच मस्तिष्क स्तंभ मृत्यू असं म्हणतात किंवा त्याला मराठीमध्ये मृत मेंदू अवस्था असंही म्हणतात. आता ही अवस्था लाभणं हे खरोखर त्या रुग्णाच्या दृष्टीनं दुर्दैवच आहे. एखाद्याचा ब्रेन डेड होणं, ब्रेन डेड झाला म्हणजे व्यक्ती मेलेला नसतो. पुन्हा लक्षात घ्या, व्यक्तीचा मृत्यू झालेला नसतो, त्याचा फक्त ब्रेन डेड झालेला असतो, फक्त मेंदू मृत झालेला असतो. परंतु त्या व्यक्तीची, त्या रुग्णाची द्रुतगतीनं मृत्यूकडं वाटचाल चालू झालेली असते. तो मरणारच असतो, हमखास त्याला मरण येणार असतो. आणि म्हणजे तिळमात्रही तो जगण्याची शक्यता नसते, अजिबात तो जगण्याची शक्यता नसते. अशी ही अवस्था आहे, ब्रेन डेड अवस्था. आणि जर दुर्दैवाने असा प्रसंग आला तर ह्या प्रसंगावर ह्या प्रसंगाला तर तिथून आपल्याला त्या रुग्णाच्या अवयवाचं दान करता येऊ शकतं.
आपले अवयव जे आहेत, विविध अवयव वेगवेगळ्या कारणाने निकामी होतात. आपण जर पाहिलं, आज पेस्टिसाइड्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे, कीटकनाशकांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात प्रत्येक अन्नामध्ये, धान्यामध्ये, फळामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचे मानवी देहावर फार विपरीत परिणाम घडून येत आहेत. देहातील अवयव निकामी होत आहेत. आता एखादा अवयव निकामी झाला म्हणजे ते माझ्याबरोबरच का घडलं या प्रश्नाला काही उत्तर नसतं. ही घटना, अमुक दुर्दैवी घटना माझ्याशीच का घडली, हा प्रसंग माझ्यावरच का यावा, अशी त्याला काही कारण नसतं, त्याला काही त्या प्रश्नाला उत्तरही नाही. दुर्दैवानं आपल्याकडेच विठ्ठल जाधव सरांच्या मुलांच्या किडन्या मागच्या 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं, फार मोठ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आणि दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर त्यांच्या पत्नींची आईची, मुलाच्या आईची मुलाला किडनी बसवली. हे आपण लक्षात आपल्या अनुभवातलं हे उदाहरण आहे. जेव्हा ब्रेन डेड होतो, प्रत्येक निसर्गाने प्रत्येक अवयवावर विशिष्ट अशा प्रकारची जबाबदारी सोपवलेली आहे. डोळ्याचं काम विशिष्ट आहे, कानाचं काम विशिष्ट आहे, हृदयाचं काम, किडनीचं काम, फुफ्साचं काम, आतड्याचं काम, वेगवेगळे जबाबदारी निसर्गाने सोपवलेली आहे. परंतु आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणाने जर ब्रेन डेड झाला, अवयव निकामी झाले, तर मात्र त्या व्यक्तीचं जगणं असह्य होऊन जातं. त्या ठिकाणी रिप्लेस दुसरा अवयव करता येण्याचं तंत्र आज विज्ञानानं शोधून काढलेलं आहे. ब्रेन डेड झाल्यानंतर आपल्याला लक्षात घेता येईल की अवयवदान काय आहे आणि अवयव प्रत्यारोपण काय आहे. अवयवदान म्हणजे अवयवाचं दान, एवढंच जर आम्ही मोजकंच लक्षात घेतलं तर अवयवदान ही प्रक्रिया आमच्या लक्षात येणार नाही. अवयवदानाची चळवळ ही खऱ्या अर्थानं आम्हाला समजून येणार नाही. सोप्या शब्दात अवयवाचं दान म्हणजे अवयवदान, रक्ताचं दान म्हणजे रक्तदान, अन्नाचं दान म्हणजे अन्नदान, सोप्या संकल्पना आहेत. परंतु त्याचं मर्म, त्याचं गांभीर्य, त्याचं महत्त्व जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या मुळाशी जावं लागेल. आणि म्हणून अवयव दान आणि अवयव प्रत्यारोपण ह्या 2 घटनाही आम्हाला अगोदर समजून घ्याव्या लागतील की काय आहे अवयव प्रत्यारोपण. अवयव प्रत्यारोपण म्हणजे एका व्यक्तीच्या देहातील अवयव काढून शस्त्रक्रियेद्वारे तो दुसऱ्या व्यक्तीच्या देहामध्ये, गरजू रुग्णाच्या देहामध्ये तो त्याचं प्रतिरोपण करणे, याला काय म्हणायचं, अवयव प्रत्यारोपण. आणि अवयवदान म्हणजे काय? मग ज्यावेळी रुग्णाद्वारे किंवा रुग्णाच्या नातेवाईकाद्वारे रुग्णाच्या देहातील अवयव काढण्यासाठी, दुसऱ्या देहात प्रत्यारोपित करण्यासाठी संमती दिली जाते, त्याला परवानगी दिली जाते, त्याला मान्यता दिली जाते, होकार दिला जातो, तेव्हा त्याला म्हणायचं अवयवदान. सोप्या गोष्टी. अवयव प्रत्यारोपण, अवयवदान 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत, 2 भिन्न संकल्पना आहेत. आणि इथं आम्हाला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इथं लक्षात येईल की अवयवदान ही संकल्पना ह्युमॅनिटीशी रिलेटेड आहे, भावनाशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. एखाद्या अवयवाचं दान करणं म्हणजे भावनिकता आहे, सामाजिक संबंध आहे, ह्युमॅनिटीजचा तो भाग आहे. आणि अवयव प्रत्यारोपण हे विज्ञानानं शोधून काढलेलं तंत्र आहे, वैद्यक शास्त्रानं शोधून काढलेलं तंत्र आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा खूप मोठा आविष्कार म्हणजे अवयव प्रत्यारोपण आहे. ह्या 2 बाबी भिन्न आहेत, परंतु सायन्स, टेक्नॉलॉजी आणि ह्युमॅनिटीज या दोन्हींना एकत्रित आणणाऱ्या या 2 बाबी आहेत. आता मग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, हे लक्षात घेतल्यानंतर ब्रेन अवयवदानात केव्हा करता येऊ शकतं, कोणाला करता येऊ शकतं, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला लक्षात घ्यावं लागेल हे अलाइव्ह ऑर्गन डोनेशन. म्हणजे आम्ही जिवंतपणी सुद्धा काही अवयवाचं दान करू शकतो. अलाइव्ह ऑर्गन डोनेशन म्हणजे जिवंतपणी अवयवाचं दान करता येण्यासारखे केवळ 2 अवयव आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे लिव्हर
म्हणजेच यकृत, ज्याला मराठीमध्ये म्हणतात. लिव्हर म्हणजे हा एक असा अवयव आहे आमच्या देहामधला की तो जो स्वयं पुन्हा निर्माणक्षम अवयव आहे. म्हणजे 10 ते 50% आमच्या लिव्हरचा 10 ते 50% भाग आम्ही एखाद्या गरजू, म्हणजे ज्याचा लिव्हर डॅमेज झालेला आहे, ज्याचं लिव्हर निकामी झालेलं आहे ज्या रुग्णाचं, त्या रुग्णाला आम्ही आमचं लिव्हर दान करू शकतो 10 ते 50%. आणि हा एक असा अवयव आहे की जो पुन्हा दान केल्यानंतरही पुन्हा तो पूर्ववत होतो, पुन्हा पूर्ववत होतो. म्हणजे जसं निसर्गानं आम्हाला दिलेलं लिव्हर आहे तशा पद्धतीनं त्याची रचना तिथं निर्माण होते लिव्हर. आणि हा एक अवयव जिवंतपणी देता येऊ शकतो. आणि दुसरं आहे किडनी. किडनी आपल्याला, मूत्रपिंड किंवा किडनी आपल्याला निसर्गानं 2 दिलेले आहेत. रक्तशुद्धीकरणाचं काम हे किडनीवर आहे. फार व्यवस्थितपणे काम ही किडनी करत असते. आणि ह्या 2 किडन्यापैकी आपलं आयुष्य, आपलं जीवन एका किडनीवर अगदी व्यवस्थितपणे चालू शकतं. म्हणजे मार्गक्रमण व्यवस्थितपणे आयुष्याचं करता येऊ शकतं एका किडनीवर. म्हणून जिवंतपणी सुद्धा आम्हाला एका किडनीचं दान करता येऊ शकतं. ह्याला हे अलाइव्ह ऑर्गन डोनेशन, लिव्हर आणि किडनी 2 अवयवाचं दान आम्हाला करता येऊ शकतं. परंतु इथं अट अशी आहे, जिवंतपणी जे अवयवदान आम्ही करतो आहोत, जिवंतपणी आम्हाला जे अवयवदान करावयाचं आहे ते फक्त आणि फक्त जवळच्या नातेवाईकालाच करता येतं. जसं विठ्ठल जाधव सरांच्या मिसेसची किडनी विठ्ठल जाधव सरांच्या मुलाला दिली. दुसरा कुणी किडनी डोनर तयार जरी असला तरी त्याला काही मर्यादा आहेत. हे फक्त एक आपल्या जवळच्या नातेवाईकालाच जिवंतपणी अवयवाचं दान करता येऊ शकतं. याचं कारण असं आहे की ज्यावेळी हे तंत्र विकसित झालं, ज्यावेळी ही तंत्रज्ञान विकसित झालं, त्यावेळी म्हणजे गरिबांना म्हणजे प्रलोभन दाखवून, पैशाचं प्रलोभन दाखवून, आर्थिक प्रलोभन दाखवून किडन्या विक्रीचे प्रकार सुरू झाले. किडनी विक्रीचे, जे टोटली अनैतिक आहे, अशा प्रकारचे अवैध प्रकार सुरू झाले. त्याची तस्करी सुरू झाली. दलालांचा सुळसुळाट या क्षेत्रामध्ये निर्माण झाला. आणि त्याच्यामुळं अशा अवैध बाबीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी म्हणून हा एक म्हणजे शासनाने अशी अट घातली की जिवंतपणी करता येणारं अवयवदान हे फक्त आणि फक्त नातेवाईकालाच करता येऊ शकतं. म्हणजे आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, आजी आजोबा, नातू पंतू अशांमध्येच करता येऊ शकतं. ज्वलंत उदाहरण आपल्या कॉलेजचं विठ्ठल जाधव सरांचं आहे. तसंच आणखीन एक उदाहरण ती तात्याराव लहाने, जे ज्येष्ठ नेत्रतज्ञ आहेत महाराष्ट्रातले, अखिल भारतीय स्तरावर ज्यांचं कार्याचा म्हणजे त्यांच्या कार्याचं कौतुक होतं असे तात्याराव लहाने हे सुद्धा एक 95ला त्यांच्या 2 किडन्या डॅमेज झाल्यानंतर त्यांच्या आईची किडनी त्यांच्या देहात प्रतिरूपित करण्यात आली. आणि याच तात्याराव लहानेला नवीन एक आयुष्य मिळालं. आणि नवीन आयुष्य मिळाल्यानंतर हजारो अंध रुग्णांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रकाश फुलवलेला आहे. हजारो रुग्णांना त्यांनी दृष्टी दिलेली आहे. अशा प्रकारचं हे जिवंतपणी करता येणारं अवयवदान, 2 अवयवाचं दान करता येऊ शकतं. दुसरं आहे नेक्स्ट सर, आता आफ्टर ब्रेन डेड अवस्था मी सुरुवातीलाच क्लिअर केली. ब्रेन डेड झाल्यानंतर एखाद्या रुग्णाचा दुर्दैवानं ब्रेन डेड झाला. मला वाटतं आपल्या इथं अनुप विजयाच्या शेजारी जे दुकान आहे चर्मकाराचं, त्या एका मुलाचं ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्यावेळी समुपदेशकाची टीम त्यांना खूप विनंती करू लागली की तो तर मरणारच आहे, परंतु त्याच्या अवयवाचं दुसऱ्यांना दान केलं तर इतर 7-8 जणाला जीवदान मिळू शकतं. परंतु केवळ अज्ञानापोटी ते तयार झाले नाही. म्हणजे याच्या बाबतीतलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळं आम्ही तयार होत नाही. त्याची सायंटिफिक आम्ही भूमिका जर लक्षात घेतली, शास्त्रीय भूमिका जर लक्षात घेतली, तर मग आपल्याला यामध्ये सहभागी होता येऊ शकतं. आपण अंतःकरणातून त्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतो. ब्रेन डेड झाला, खूप मोठा आघात आहे, खूप मोठं संकट आहे त्या कुटुंबावर. परंतु तशात सुद्धा
ती व्यक्ती, तो रुग्ण कमीत कमी 8 ते 10 जणाला जीवदान देऊ शकतो. त्याच्या दोन्ही किडन्या, अर्थात ब्रेन डेड म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मृत मेंदू अवस्था आहे, परंतु त्याचं म्हणजे फक्त मेंदू मृत झालेला आहे, मरणार तर आहेत, परंतु त्याचं व्हेंटिलेटरवर किंवा कृत्रिम श्वासोश्वासावर जर देह ठेवला तर त्याच्या ह्या सर्व अवयवांचा उपयोग इतर गरजू रुग्णांना करता येऊ शकतो. त्याच्या दोन्ही किडन्या ह्या वापरता येऊ शकतात गरजू रुग्णासाठी. लंग्स किंवा फुफ्फुस हे वापरता येऊ शकतं, यकृत वापरता येऊ शकतं. याचं दान, याचं डोनेशन तो अन्य गरजू रुग्णांना करू शकतो. नेक्स्ट सर, आफ्टर ब्रेन डेड हे सुद्धा अवयव जे आहे ते प्रामुख्याने दोन्ही डोळ्याचं दान करता येऊ शकतं, पॅनक्रियाचं दान करता म्हणजे स्वादुपिंडाचं दान करता येऊ शकतं, आणि इंटेन्स्टाईन किंवा आतड्याचं सुद्धा दान करता येऊ शकतं. म्हणजे एक ब्रेन डेड झालेला व्यक्ती संबंधित गरजू रुग्णांना 6 ते 7 गरजू रुग्णांना वेगवेगळ्या अवयवाचं दान करून त्यांना जीवदान देऊ शकतो. अशा प्रकारचा हा अवयवदानाचा दुसरा टप्पा आहे आफ्टर ब्रेन डेड. आणखीन एक आहे, नेक्स्ट सर, सॉरी बॅक घ्या सर, बॅक. आणखीन एक म्हणजे मृत्यू म्हणजे ब्रेन डेड झाल्यानंतर आणि जिवंतपणी कोणत्या अवयवाचं केव्हा दान करता येऊ शकतं हे तुमच्या म्हणजे लक्षात आलं असेल. जिवंतपणी मृत्यू म्हणजे नैसर्गिक मृत्यू आला, आपल्याला नॉर्मल मृत्यू आला, तर नॉर्मल मृत्यू आल्यानंतर सुद्धा अशा वेळी आमच्या दोन्ही डोळ्याचं दान करता येऊ शकतं. संपूर्ण देह, संपूर्ण बॉडी जी आहे या बॉडीचं दान एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला करता येऊ शकतं. आमच्या त्वचेचं दान हे वैद्यकीय महाविद्यालयाला करता येऊ शकतं. म्हणजे नॉर्मल मृत्यू आला तरीही आम्हाला अशा पद्धतीनं एक सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून या प्रकारे डोनेशन आपले ऑर्गन डोनेट करता येऊ शकतात. एक अहवाल असं सांगतो, म्हणजे कुणाला नॅचरल डेथ झाल्यानंतर, नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर जे देहाचं दान करायचं आहे हे वैद्यकीय महाविद्यालयाला कशासाठी करायचं, तर एक अहवाल असं सांगतो की जवळपास 90% देशातल्या 90% वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रात्यक्षिक करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी, विद्यार्थ्यांना ऑपरेट करण्यासाठी डेड बॉडी कमी पडत आहेत, डेड बॉडी मिळत नाहीत. आम्ही आमच्या डेड बॉडीचं दहन करतो, दफन करतो, त्याच्यामुळं डेड बॉडी जी वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी, संशोधनासाठी आवश्यक आहे त्यांना उपलब्ध होत नाहीत. 90% वैद्यकीय महाविद्यालयाची अशी अवस्था आहे. पोस्टर्स आणि मॉडेल्सद्वारे वेगवेगळ्या अवयवाचं प्रेझेंटेशन त्या कॉलेजमध्ये केलं जातं. आजकाल प्रत्येक पालकाला, आपला मुलगा मॅक्झिमम पालकाला, विशेषतः आपल्या फील्डमधल्या एज्युकेटेड लोकांना आपला मुलगा तर डॉक्टर व्हावा वाटतो, परंतु चांगला डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारी ब्रेन किंवा डेड बॉडी आम्ही दान करण्यास पुढे येत नाहीत. ही एक शोकांतिका आहे. तर अशा प्रकारे ब्रेन म्हणजे नॅचरल मृत्यू आल्यानंतर या पद्धतीनं अवयवाचं दान करता येऊ शकतं. म्हणजे 3 प्रकारात आम्ही अवयवदान कशा प्रकारे करता येऊ शकतं हे लक्षात घेतलं. एक जिवंतपणी, एक ब्रेन डेड झाल्यानंतर, आणि तिसरं आहे नॉर्मल डेथ झाल्यानंतर, नॅचरल डेथ झाल्यानंतर या पद्धतीनं अवयवदान ही आम्हाला करता येऊ शकतं. आता अवयवदान करता कोणत्या कोणत्या अवयवाचं कशा पद्धतीनं अवयवदान करता येतं हे सांगितल्यानंतर आता एक लक्षात घेऊ आपण थोडक्यात की मग ही प्रक्रिया कशी आहे, अवयवदानाची प्रक्रिया कशी आहे, प्रोसेस कशी आहे. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट की त्याच्यामध्ये हा अशा प्रकारचा एक अवयवदान संमतीपत्र असतं, फॉर्म नंबर 5 असतो, जो शासकीय रुग्णालयामध्ये हा फॉर्म आपल्याला अवेलेबल होतो. हा फॉर्म भरून द्यायचा. ह्या फॉर्मवर 2 साक्षीदाराच्या सह्या असणं गरजेचं आहे. हा जो फॉर्म दिसत आहे हा माझा फॉर्म आहे, जो नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मी दिलेला आहे. तो पलीकडचा जो आहे माझ्या पत्नीचा फॉर्म आहे. दोघांनी आम्ही ह्या पद्धतीनं दोघं एकमेकाचे साक्षीदार बनून दोघांच्या संमतीनं आम्ही नांदेडच्या
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे हे अवयवदान संमतीपत्र फॉर्म नंबर 5 हे भरलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आपल्याला लक्षात घेता येईल की हाच फॉर्म ऑफलाईन पद्धतीनं ह्या पद्धतीनं भरता येऊ शकतं. दुसरं आणखीन एक शासनाच्या ज्या साईट्स आहेत, वेबसाईट्स आहेत, एक नॅशनल नेक्स्टच्या त्याच्याही नेक्स्ट घ्या सर. हां, नॅशनल ऑर्गन बरोबर आहे, बॅक घ्या. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, नोट्टो, NOTTO, नोट्टो, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन हे एक संघटन आहे. राष्ट्रीय अवयव व ऊती प्रत्यारोपण संघटन, नोट्टो ज्याला म्हणता येईल. आणि याचं कार्यालय आहे दिल्लीला. दिल्लीतून याचं कार्य चालतं. या साईटवर जाऊन, त्याची हेल्पलाईन आहे, या साईटवर जाऊन आम्हाला ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरता येऊ शकतो. तसाच ऑनलाईन फॉर्म आणखीन एक आहे, रोट्टो, रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, रोट्टो. ह्याचीही वेबसाईट स्वतंत्र आहे, याचीही हेल्पलाईन आहे. याच्यावरही जाऊन आम्हाला ऑनलाईन हा फॉर्म भरता येऊ शकतो. याच्यानंतर म्हणजे आणखीन त्याचा पुढचा जो भाग आहे सर नेक्स्ट, की रोट्टो संपूर्ण आपल्या देशामधले जेवढे काही घटक राज्य आहेत आणि जेवढे काही केंद्रशासित प्रदेश आहेत ते सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश टोटल देशामध्ये 5 भागात विभागलेली आहेत. रोट्टो ईस्ट, रोट्टो वेस्ट, रोट्टो नॉर्थ, रोट्टो साऊथ आणि रोट्टो साऊथ नॉर्थ, साऊथ ईस्ट. म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा प्रकारचे रोट्टोचे कार्यालय आहेत. आणि उत्तर पूर्व असे 5 प्रकारची कार्यालय. आणि या 5 कार्यालयामध्ये संपूर्ण देशातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याचा समावेश केलेला आहे. आपलं महाराष्ट्र हे या रोट्टो वेस्टमध्ये येतं, रोट्टो पश्चिम विभागामध्ये येतं. महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, गोवा आहे. ही 5 राज्य या म्हणजे 5 आणि दीव दमण, दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आणि हे 5 राज्य हे सर्व रोट्टो वेस्टमध्ये समाविष्ट होतात. आणि याचं कार्यालय मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये आहे. तिथून त्याचं यंत्रणा हलते म्हणजे कार्यरत राहते. अशा प्रकारचा हा एक भाग आहे. इथंही आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येऊ शकतो. तदनंतर मग आपल्याला सर्वांना डोनर कार्ड मिळतं. म्हणजे अवयवाचं दान केल्यानंतर डोनर कार्ड मिळतं. तो भाग इथं याच्यामध्ये घ्यायचा राहिलेला आहे. तर अशा प्रकारचं डोनर कार्ड आपल्याला मिळतं अवयवाचं दान केल्यानंतर. ह्या प्रकारचं डोनर कार्ड मिळतं. ते डोनर कार्ड आपण आपल्याबरोबर बाळगावं, आपल्या नातेवाईकांना त्याची म्हणजे माहिती द्यावी. कारण अवयवदान प्रक्रियेमध्ये सर्वात मोठा जर रोल कोणाचा असेल तर त्या रुग्णापेक्षाही रुग्णाच्या नातेवाईकाचा रोल महत्त्वाचा असतो. रुग्णाच्या नातेवाईकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. म्हणून नातेवाईकाला आम्ही तसं अलर्ट करणं गरजेचं आहे, त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे की या पद्धतीनं हे अवयवाचं दान करावयाचं आहे. आणि मग या पद्धतीनं म्हणजे हे या प्रकारे आम्हाला अवयवाचं दान करता येऊ शकतं. सर बॅग घ्या थोडं, याच्यामध्ये आणखीन बॅग घ्या, आणखीन एक बॅग घ्या. हां, हे जे आहे जे आपल्याला नातेवाईकाला म्हणजे जाणीव करून द्यायची आहे, त्यांना माहिती करून द्यायचं आहे. हे मी याच्यापूर्वीच मला वाटतं 2019ला हे पत्र मी माझ्या मुलांच्या नावे दोन्ही मुलाच्या नावे लिहून ठेवलेलं आहे. त्यांना त्यांची जाणीव करून दिलेली आहे. आणि त्यांना म्हणजे दोघंही 18+ आहेत. आणि त्यांना सर्व प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की जर आमच्या मृत्यूनंतर, मृत्यू कसा येईल सांगता येत नाही, कोणत्या पद्धतीने येईल सांगता येत नाही, परंतु जर आमच्या मृत्यूनंतर दोघांचाही देह सुस्थितीत असेल, म्हणजे तो जर अवयवदान करण्याच्या पात्रतेचा असेल तर तुम्ही जरूर अवयवदानच करायचं. कुठलंही पिंडदान, मोक्षदान, वर्षश्राद्ध असल्या विधी न करता
आमच्या अवयवाचं दान करावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत, अलर्ट केलेलं आहे. कारण त्यांची भूमिका आपल्या मृत्यूनंतर म्हणजे रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णाच्या नातेवाईकाची भूमिका ही याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची असते. त्याच्यामुळं अशा प्रकारचं डोनर कार्ड आपल्याबरोबर बाळगावं आणि आपल्या नातेवाईकाला आम्ही ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशन करणार आहोत याची जाणीव करून द्यावी. नेक्स्ट सर, त्याच्यानंतर आता हा पुढे या बाबी लक्षात घेतल्यानंतर आणखीन एक रोल आहे की रोट्टो जो आपण आत्ता भाग पाहिला, ROTTO रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतरचा टप्पा आहे विभागीय अवयव म्हणजे उती प्रत्यारोपण संघटन आणि त्याच्यानंतरचा एक भाग आहे तो म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी ZTCC. झोनल म्हणजे विभागीयच आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी हा एक भाग आहे. हा राहू द्या सर, हेच हा एक भाग आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 4 ठिकाणी अशा प्रकारचे ZTCCची कार्यालय आहेत. एक मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या 4 ठिकाणी ह्या ZTCCची कार्यालय आहेत. आणि इथून खऱ्या अर्थानं ही प्रक्रिया चालणारी असते. या ZTCC मार्फत ही प्रक्रिया चालणारी असते. समजा एखाद्या X व्यक्तीची किडनी डॅमेज झाली असेल ना, त्याला किडनीची गरज असेल आणि आपल्या नातेवाईकाकडून मिळत नसेल किंवा मॅच होत नसेल, हा एक भाग फार महत्त्वाचा आहे की ऑर्गन म्हणजे प्रत्यारोपण म्हणजे अवयव प्रत्यारोपण करत असताना किंवा त्यात 2 अवयवदाता आणि अवयवभोक्ता म्हणजे डोनर आणि रेसिपियंट यांच्यातल्या रक्ताच्या चाचण्या जुळल्या पाहिजेत, मॅच झाल्या पाहिजेत, तरच ते अवयव प्रत्यारोपण सक्सेस होतं. आणि त्याच्यामुळं जर एखाद्या रुग्णाचा एखादा अवयव निकामी झाला, तो डॅमेज झाला आणि त्याला त्याची गरज असली तर आपल्या विभागातल्या ZTCCकडे आपण त्याची नाव नोंदणी करावी. आता आपला विभाग औरंगाबादमध्ये, तो औरंगाबाद ZTCCमध्ये त्याची नोंदणी करावी की या पद्धतीचा अवयव मला माझ्या नातेवाईकाला किंवा मला गरजेचं आहे, आवश्यक आहे, ते डॅमेज झालेलं आहे आणि तो आवश्यक आहे. तिथं भली मोठी प्रतीक्षा यादी असते, वेटिंग लिस्ट असते तिथं सुद्धा, त्या ZTCCकडे सुद्धा. त्या वेटिंग लिस्टनुसार मग जो डोनर आहे त्या डोनरचा अवयव त्या संबंधित व्यक्तीला, रेसिपियंटला दान केला जातो. ZTCCचा हा अशा प्रकारचा रोल आहे महत्त्वाचा की तो डोनर आणि रेसिपियंट याच्यामधला दुवा आहे. अवयवदाता आणि अवयवभोक्ता याच्यातला तो दुवा आहे. गरजू रुग्ण अवयवभोक्ता याला प्रॉपर अवयव मिळवून देण्याचं कार्य या ZTCCद्वारे केलं जातं, जे 4 कार्यालय आहेत. थोडंसं हे झाल्यानंतर तुम्ही आपल्या यूट्यूबवर फिर जिंदगी हा एक लघुपट आहे ZTCC पुणेनं तयार केलेला, खूप छान. म्हणजे अवयवदानाचं महत्त्व, अवयवदान करत असताना त्याला त्या रुग्णाच्या नातेवाईकाचं समुपदेशन करून अवयवदानासाठी त्याला प्रेरित केलं जातं. ब्रेन डेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्रेरित करण्याचं काम, त्यांचं समुपदेशन करण्याचं काम, त्यांना काउन्सिलिंग करण्याचं काम हे या ZTCC पुणे विभागातर्फे केलेल्या एका लघुपटाद्वारे तोच असे त्या लघुपटामध्ये शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलेला आहे. 50-55 मिनिटाची ती एक सुंदर अशा प्रकारची लघुपट आहे. तर या पद्धतीनं हे काम चालत असतं. आता एक बाब इथं आम्ही लक्षात घ्यावं लागेल की एखादा रुग्ण नांदेडला आहे, देगलूरला आहे, नांदेडला आहे आणि ब्रेन डेड झालेला रुग्ण आहे. ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचा अवयव आपल्याला दुसरीकडे शिफ्ट करायचा आहे. ठराविक स्टोरेज, त्याचा स्टोरेज कालावधी जो असतो त्या अवयवाचा, त्या स्टोरेज कालावधीच्या आत म्हणजे त्या कालावधीच्या आत विशिष्ट म्हणजे लवकरात लवकर तो अवयव दुसरीकडं कुठंतरी पाठवून द्यायचा आहे. उदाहरणार्थ आता नांदेडला एक ब्रेन डेड झालेला रुग्ण आहे आणि त्याच्या देहातले हे वेगवेगळे अवयव आम्हाला कुठं औरंगाबादला पाठवायचे आहेत, मुंबईला पाठवायचे आहेत, पुण्याला पाठवायचे आहेत, नागपूरला पाठवायचे आहेत.
तर त्या ज्या हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड झालेला रुग्ण आहे त्या हॉस्पिटलमधून त्या एअरपोर्टपर्यंत तो ऑर्गन वाहून नेण्यासाठी, तो अवयव वाहून नेण्यासाठी, ॲम्ब्युलन्समध्ये तो ऑर्गन वाहून नेण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारची जलदगती सुविधा निर्माण केली जाते. संपूर्ण रस्ता तो निर्मनुष्य केला जातो. पूर्ण रस्त्यावरची वाहतूक थांबवली जाते. कुठंतरी त्या अवयवाचं गरज ज्या रुग्णाला आहे त्या रुग्णापर्यंत तातडीनं तो अवयव पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था केली जाते स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं. त्याला वैद्यकीय भाषेत ग्रीन कॉरिडॉर असं म्हणतात. आणि नांदेडला माझ्या माहितीनुसार दोन वेळेला झालेली नोंद माझ्याकडे आहे, त्याच्यानंतर कितीदा झालेलं आहे माहीत नाही, परंतु नांदेडला 2 वेळेला हे ग्रीन कॉरिडॉर झालेलं आहे की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आपल्या विद्यापीठाच्या जवळचं, तिथून त्या मृत मेंदू झालेल्या रुग्णाचे अवयव ते नांदेडच्या एअरपोर्टपर्यंत नेण्यासाठी संपूर्ण रस्ता म्हणजे निर्मनुष्य केला जातो, थांबवली जाते, सर्व रहदारी थांबवली जाते, वाहतूक थांबवली जाते आणि मग तो ऑर्गन जलद गतीने एअरपोर्टवर नेला जातो. एअरपोर्टवरून तो विभाजित जातं, त्याचे अवयवाचं विभाजन केलं जातं. किडनी कुठं गरजेचं आहे तिकडं किडनी पाठवली जाते, फुफ्फुस कुठं गरजेचं आहे तिकडं फुफ्फुस पाठवलं जातं. या पद्धतीनं ही प्रक्रिया चालणारी असते. या पद्धतीनं आम्हाला ऑर्गन डोनेट करता येऊ शकतात. त्याच्यानंतर थोडं जर आम्ही लक्षात घेतलं की जागतिक पातळीवरील अवयवदानाचा जर रेशो लक्षात घेतला तर जागतिक पातळीवर स्पेन हे असं राष्ट्र आहे की जिथं सर्वोच्च अशा प्रकारची म्हणजे अवयवदानाची कामगिरी आहे किंवा अवयवदानाच्या याच्यामध्ये म्हणजे सर्वोच्च अशा प्रकारचं स्थान स्पेनचं आहे. आमचा भारत खूप म्हणजे त्याच्यामध्ये मागे आहे. भारत हा अवयवदान प्रक्रियेमध्ये खूप मागे आहे. याचं कारणही असंच आहे, अनेक प्रकारच्या आमच्या मनावर, आमच्या मेंदूवर, आमच्या विचार प्रक्रियेवर ह्या परंपरेचा प्रभाव आहे. बदलाचा स्वीकार न करण्याची आमची वृत्ती आहे. परंपरांचा प्रभाव आहे, म्हणजे रूढी परंपरांचा प्रभाव आहे. दहन आणि दफन करणं हे गरजेचं अजूनही वाटतं आणि नाविन्याचा स्वीकार, परिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी सहजासहजी मन तयार होत नाही. आणि मुळातच आमच्या सर्व विचार प्रक्रिया की म्हणजे त्याला अंधश्रद्धा म्हणता येईल की सर्व विचार प्रक्रिया पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, मोक्ष, पिंडदान याच्या भोवती केंद्रित झाल्यामुळे म्हणजे मृत्यूशी निगडीत याच्या भोवती केंद्रित झाल्यामुळे आम्ही त्या अवयवाचं दान किंवा त्या बॉडीचं दान करण्यास पुढे येत नाहीत. फार मोठी आव्हानं आमच्या देशामध्ये आहेत. आणि खरं जर लक्षात घेतलं तर खऱ्या अर्थानं पुण्याचं काम, खऱ्या अर्थानं सत्कर्माचं काम, खऱ्या अर्थानं काहीतरी म्हणजे आपल्याला मानसिक समाधान असेल किंवा पुण्याचं काम असेल तर हे अवयवदानाच्या प्रक्रियेतूनही खूप मोठ्या प्रमाणात सत्कर्म आम्हाला साधता येऊ शकतं. दुसरी गोष्ट जो आमच्या संत परंपरेनं दिलेला संदेश आहे, हे अख्खं विश्व म्हणजे विश्वची माझे घर, अख्खं विश्व हे एक कुटुंब आहे. त्या अर्थालाही खऱ्या म्हणजे त्या तत्वालाही खऱ्या अर्थानं अवयवदान चळवळ पूरक आहे. कारण इथं कोणत्या गरजू रुग्णाचा अवयव कोणत्या अवयवदात्यामध्ये, कोणत्या गरजू रुग्णाला बसवलेला आहे, कोणत्या अवयवदाताचा कोणता अवयव कोणत्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित केलेला आहे हे माहिती नसतं. किंबहुना तिथं जातीच्या मर्यादा येत नाहीत, धर्माच्या मर्यादा येत नाहीत, प्रदेशाच्या मर्यादा येत नाहीत. कारण सर्व अवयवाचं फंक्शन, सर्व भूतलावरच्या सर्व मानवजातीतल्या अवयवाचं फंक्शन सारखंच आहे. भारतातल्या व्यक्तीच्या किडनीचं फंक्शन आणि अमेरिकेतल्या व्यक्तीच्या किडनीचं फंक्शन वेगळं असणार आहे का? मुळीच नाही, सेमच असणार आहे. प्रत्येक अवयवाचं फंक्शन निसर्गानं सोपवलेलं हे प्रत्येक भूतलावरच्या प्रत्येक मानवाचं सारखंच आहे. म्हणून म्हणजे इथं हिंदूंचं अवयव मुस्लिमांना डोनेट करता येऊ शकतं, मुस्लिमाचा अवयव हा हिंदूंना डोनेट करता येऊ शकतो. परंतु ही इतकी गोपनीयता असते ह्या प्रक्रियेमध्ये, समग्र प्रक्रियेमध्ये अवयवदानाच्या, की त्याच्यामध्ये कोणता अवयव कोणत्या रुग्णाला गेलेला आहे हे माहिती होत नाही. आणि याच्यामुळं अनेक आव्हानं आहेत.
तथापि खऱ्या अर्थानं ही चळवळ आज म्हणजे प्रगतीपथावर नेणं हे तुमचं आमचं काम आहे. अनेक जर लक्षात घेतलं तर म्हणजे आणखीन त्याच्यामध्ये काही भीतीसुद्धा अशी वाटते बऱ्याच जणाला. म्हणजे या चळवळीचा प्रचार प्रसार होण्यामध्ये ज्या मर्यादा आहेत, एक भीती अशा प्रकारची वाटते की अवयवाचं विक्री होऊ शकते. आणि दुर्दैवानं असे प्रकार घडलेले आहेत. पुण्या मुंबईसारख्या अगदी नामांकित हॉस्पिटल्समधून अवयवांची चोरी झालेली आहे, अवयवांची तस्करी झालेली आहे. किंबहुना मला वाटतं कोरोना पिरियडमध्ये सुद्धा जो बॉडी गेली त्या डॉक्टरकडे, तर तिथंही असे काही प्रकार घडलेले आहेत. ही भीती चुकीची म्हणजे अवास्तव नाही, रास्त आहे, परंतु त्यातूनही अशा प्रकारच्या अवयवांची तस्करीला रोखण्यासाठी म्हणूनच शासनानं मग एक कायदा पास केलेला आहे. सर नेक्स्ट सर 8 जुलै 1994ला भारतामध्ये म्हणजे एक कायदा पास केला गेला, मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम. सर पुढे घ्या सर, मागे घ्या, मागे घ्या सॉरी, आणखीन घ्या. हा एक कायदा 8 जुलै 1994ला पास केला. 2008मध्ये, 2011मध्ये, 2014मध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. फक्त या प्रक्रियेमध्ये जे अवैध प्रकार आहेत त्या अवैध प्रकाराला आळा घालण्यासाठी हा कायदा पास झाला. आणि या कायदा नियंत्रण ठेवतो अशा रुग्णालयांवर, अशा तस्करी करणाऱ्यांवर, आणि सर्व गोष्टी ह्या म्हणजे वैध पद्धतीने व्हाव्यात यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आणखीन त्याच्यानंतर थोडक्यात जाता आणखीन एक आवर्जून इथं सांगू इच्छितो की श्रीलंका आमच्या शेजारचं राष्ट्र, अतिशय छोटं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं म्हणजे भारताच्या तुलनेत क्षेत्रफळाच्या दृष्टीनं अतिशय छोटं असलेलं हे राष्ट्र, या राष्ट्रामध्ये मरणोत्तर नेत्रदान हे कंपल्सरी केलेलं आहे. कोणताही व्यक्ती मरण पावला तर त्या व्यक्तीचे नेत्रचं दान केल्यानंतरच त्याचे पुढची विधी होतात. आणि म्हणून तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्रदानाची संख्या इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की तो देश, तिथं एकही आम्हाला अंध व्यक्ती दिसणार नाही. कॉर्निया म्हणजे आपला हा जो डोळ्यामध्ये बुबुळावर असलेला जो काळा टिकलीचा आकाराचा जो पडदा आहे, तो कॉर्निया निर्यात करतो. कोलंबो इंटरनॅशनल आय बँकद्वारे ते कॉर्निया आपल्या देशाची म्हणजे त्या श्रीलंकेची गरज भागवून तो देश संपूर्ण कॉर्निया संपूर्ण देशाला, संपूर्ण जगामध्ये निर्यात करतो. आणि एक निर्यातदार, कॉर्नियाचा निर्यातदार राष्ट्र म्हणून आज ते अग्रेसर आहे श्रीलंका हे राष्ट्र. आणि या पद्धतीनं म्हणून आपल्या देशामध्ये मात्र उलट परिस्थिती आहे. आपल्या देशामध्ये इतक्या अंधश्रद्धा आणि इतक्या काही खुलचट कल्पना आहेत की त्याच्यामुळं हा प्रकारच मान्य नाही. किंबहुना ज्यावेळी आपल्याकडे सुरुवातीला बामणे सर तुम्ही म्हणलं त्या पद्धतीने 10 वर्षापूर्वी जेव्हा आपण घेतलं त्यावेळी हा प्रकार हास्यास्पदच ठरवला होता. त्यावेळी सुद्धा बरेच जण म्हणजे हा प्रकार असू शकतो का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यावेळीही हा प्रकार हास्यास्पदच ठरवला होता. परंतु ती खरोखरच विज्ञानानं जे एक टप्पा गाठलेला आहे आणि त्याच्यातून सामाजिक बांधिलकी, सामाजिक म्हणजे आपलं बांधिलकी जोपासता येऊ शकतं अशा प्रकारचे आहे. आमच्या देशामध्ये कित्येक रुग्ण वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आता सहजासहजी जाधव सरच्या मुलांना सहजासहजी किडनी उपलब्ध होऊ शकली. असे असंख्य रुग्ण आहेत किडनीच्या प्रतीक्षेत, डोळ्याच्या प्रतीक्षेत, वेगवेगळ्या अवयव, फुफ्फुसाच्या प्रतीक्षेत, हृदयाच्या प्रतीक्षेत, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये असे रुग्ण प्रतीक्षेत आहेत. हे त्यांच्यापर्यंत हा अवयव त्यांना पोचवण्याची जबाबदारी किंवा याच्यामध्ये कुठंतरी आम्ही खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं या पद्धतीनं आम्ही या मार्गाने आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो, त्याच्यात आम्ही डोनेट करू शकतो. आणि अशा प्रकारचा हा एक घटक अतिशय महत्त्वाचा आहे. हजारो रुग्ण अंध आहेत, हजारो रुग्ण गरजू आहेत. आणि आपल्या इथं प्रमाण म्हणजे नेत्रदान करणाऱ्याचं प्रमाण फारच कमी 0.16 असं काहीतरी आहे, फार कमी प्रमाण आहे.
आणि ही परिस्थिती कुठं तर बदलणं गरजेचं आहे. आम्ही सर्वांनी प्रयत्न करून ही चळवळ थोडीशी विकसित करणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीचं म्हणजे एक सांगायचं महत्त्वाचं राहून गेलं की 3 ऑगस्टलाच का भारतीय राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा केला जातो. तर 3 ऑगस्ट ही डेट ही आहे की भारतातलं हा अधिनियम पास झाल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे हृदयाचं प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया डॉक्टर वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली पार पाडलेली होती 3 ऑगस्टला. म्हणून भारतामध्ये राष्ट्रीय अवयवदान दिन हा 3 ऑगस्टला आपण साजरा करतो आहोत. सर नेक्स्ट सर, त्याच्यानंतर जाता जाता आणखीन काही मी अशी उदाहरणं आपल्याला सांगू इच्छितो. पुढची सर, आणखीन पुढे हां सर, एक व्यक्ती ब्रेन डेड ही दुर्दैवी घटना आहे. परंतु म्हणजे वाईटातून काहीतरी जर चांगलं करायचं असेल तर हा एक मार्ग आहे. मी काही प्रातिनिधिक स्वरूपात म्हणण्यापेक्षा मराठवाड्यातले JTCC औरंगाबाद विभागातले हे असे दुर्दैवी रुग्ण आहेत. हे नावं जे लिहिलेले आहेत ब्रेन डेड रुग्णाचे नाव, हे सर्व रुग्ण आहेत आणि त्यांचा ब्रेन डेड झालेलं कारण आहे. उदाहरणार्थ आपण जर लक्षात घेतलं, सुनील बुधवंत हे बुलढाण्याचे आहेत, शिंदखेडा. ते व्यवसायाने शिक्षक होते. केवळ 39व्या वर्षी त्यांना ब्रेन हॅमरेजनं त्यांचा ब्रेन डेड झाला आणि त्यावेळी त्यांच्या अवयवाचं म्हणजे ग्रीन कॉरिडॉर म्हणजे औरंगाबादच्या हॉस्पिटलमधून त्यांचे अवयव कुठं गेले ते लक्षात घ्या. औरंगाबादहून पुण्याला, मुंबईला 30 जानेवारी 2016ची ही घटना आहे. हृदय गेलं मुंबईला, यकृत गेलं पुण्याला, 2 किडन्या तिथं औरंगाबाद म्हणजे आता थोडंसं चेंज करावं लागेल, छत्रपती संभाजीनगर. डोळे त्या औरंगाबादला, म्हणजे एकूण 14 त्या एका ब्रेन डेड रुग्णानं जीवदान दिलेलं आहे, 2 दृष्टीदान दिलेलं आहे. आपल्या नांदेडची उदाहरणं नंबर 3 लक्षात घ्या. सुधीर प्रल्हाद रावळकर हे मुखेडचे रहिवासी, रोजगार हमी योजनेचे सहाय्यक होते, ते कार्यक्रमाधिकारी होते आणि रस्ते अपघातामध्ये त्यांचा ब्रेन डेड झाला. आणि मग त्यांचं समुपदेशन केलं, त्यांच्या नातेवाईकाचं त्या डॉक्टरच्या टीमनं समुपदेशन केलं. त्यांचा जे अवयव आहे नांदेड ते औरंगाबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी स्थलांतरित केले. 19 ऑक्टोबर 2016ची ही घटना. हृदय मुंबईला गेलं, यकृत पुण्याला गेलं, 2 किडन्या औरंगाबादला. अशा पद्धतीने 4 जीवदान दिलं. एक दुर्दैवी घटना. हा 8वीतला विद्यार्थी आहे, शिक्षक झाले चुकून ते. शिवपार्थ शंकर कोळी उस्मानाबादचा विद्यार्थी 8वीतला. फुटबॉल खेळताना केवळ त्याला उष्माघाताचा आघात झाला, ब्रेन डेड झाला. साधी घटना, ब्रेन डेड झाला. आणि त्याचं जे डोनेशन आहे त्याचं जे ग्रीन कॉरिडॉर झाले, त्याच्या अवयवाचं प्रवास झाला सोलापूर ते पुणे 5 मार्च 2017ला. अशी ही यादी आहे. म्हणजे एक ब्रेन डेड ही वेळ कोणावरही येऊ नये. परंतु सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की मृत्यू हा अनिश्चित आहे. कोणाला केव्हा, कधी, कुठून, कसा येईल काही सांगता येत नाही. अगदी आत्ता होता आणि आत्ता गेला, असं हे वाक्प्रचार आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलो आहे. आत्ता होता आणि आत्ता गेला. तर अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था येऊ नये. परंतु आल्यानंतर त्याच्यातून ह्या अशा पद्धतीनं समाज उपयोगी काहीतरी कार्य करता येऊ शकतं, जीवदान देता येऊ शकतं. अशी ही चळवळ आहे. या चळवळीमध्ये म्हणजे मला वाटतंय आपण कृतियुक्त पद्धतीनं म्हणजे कृतिशीलतेनं सहभाग घेऊ. हा प्रकार पुन्हा एकदा हा बाइंड करण्याचा प्रकार नसल्यामुळं, लादण्याचा प्रकार नसल्यामुळं स्वेच्छेनंच आम्हाला ह्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि मला थोडंसं अभिमानाने इथं सांगावंसं वाटतं की म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये इतिहास विषयामध्ये BA 3rd इयरच्या एका पेपरमध्ये आम्ही हा अभ्यासक्रमाला हा चॅप्टर लावलेला आहे 3-4 वर्षापासून. आणि नुकतंच ह्या NEPमध्ये MA राज्यशास्त्रामध्ये सुद्धा म्हणजे कारिकंटे सर आणि त्यांच्या समूहाने जी प्रयत्न करून तोही चॅप्टर MA राज्यशास्त्राच्या विषयामध्ये सुद्धा लावलेला आहे. मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी अशा प्रकारचा हा विषय. मला वाटतंय आपण सर्वांनी आपल्या इच्छेनं, स्वेच्छेनं याच्यामध्ये योगदान द्यावं. आपण नाव नोंदवावं.
असं मी पुन्हा नम्र आवाहन आपल्या सर्वांना करतो. अर्थात हा जसं आता तुम्हाला हसू यायले हाच प्रकार आहे सर, हा हास्यास्पदच प्रकार वाटतो. केव्हा वाटतो? जेव्हा आपल्यापर्यंत तो मुद्दा येत नाही. जो म्हणजे जेव्हा एखाद्या तुम्ही मी उदाहरण सांगतो की 5 पावलं डोळे बंद करून चाला, 5च पावलं चाला. ह्या सभागृहातून बाहेर पडल्यानंतर 5 पावलं चाला. त्या अंधाच्या काय व्यथा आहेत, अंधांच्या काय वेदना आहेत हे आपल्या लक्षात येईल. तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. माझ्या जवळच्या एखाद्या नातेवाईकाचं जर एखादा ऑर्गन निकामी झाला, अवयव निकामी झाला, आणि त्यावेळी मला जी करावी लागणारी धावपळ आहे आम्ही पाहिलेली आहे प्रत्यक्ष. विठ्ठल जाधव सरांच्या केसमध्ये स्वतः आम्ही सर्वांनी अनुभवलेली आहे. त्यावेळी होणारी ससेहोलपट, त्यावेळी होणारी धावपळ ही प्रचंड वेदनादायी आहे. आणि अशा असंख्य रुग्णांना आम्ही या चळवळीच्या माध्यमातून कुठंतरी काहीतरी सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आम्हाला याच्यामध्ये योगदान देता येऊ शकतं. नाहीतर आज समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी मिथकं पसरवली जात आहेत, भ्रम पसरवले जात आहेत. इतिहासाच्या माध्यमातून इतिहासाची म्हणण्यापेक्षा ही सायन्स, टेक्नॉलॉजी आणि ह्युमॅनिटीची उपयोजितता या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकते. नाहीतर भ्रम पसरवणाऱ्या यंत्रणा आहेत, खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य चालू आहे. ह्या समाजात फक्त दलित आहेत तर विस्थापित, प्रस्थापित आणि हिंदू मुस्लिम या दोघांमध्येच संघर्ष आहे आणि 2 गटातच विभागणी झाली आहे. अशा प्रकारची चुकीची गृहीतकं पसरवून समाजात द्वेष पसरवणाऱ्या यंत्रणा कार्यरत आहेत. इतिहासाचा धागादोरा उलगडून बाबासाहेब पुरंदरेंनी म्हटल्याप्रमाणे इतिहासात कोळसाही आहे आणि हिराही आहे. काय उगाळायचं आहे, कोळसा उगाळायचा आहे का हिऱ्याला पैलू पाडायचे हे आम्ही लक्षात घ्यावं लागेल इतिहासाच्या माध्यमातून. आणि हा खऱ्या अर्थानं कारण इथं स्पीकर नाही आहे, नाहीतर हा एक डायलॉग तुम्हाला ऐकवला असतो. स्पीकर नाही आहे इथं, स्पीकर ते बंद आहे. असो म्हणजे हा एक म्हणजे सांगतो की हा माझ्या आवडत्या चित्रपटातला एक डायलॉग आहे. द बर्निंग ट्रेन नावाचा चित्रपट आहे, ज्याच्यामध्ये विनोद खन्ना अर्थातच नॅचरली तो म्हणजे स्टार आहे. त्याचं म्हणजे थीम अशी आहे की त्या ट्रेनमध्ये एक हिंदू पंडित आहे आणि एक मुस्लिम मौलवी आहे. तो हिंदू पंडित हिंदू धर्माचं मोठेपण गात असतो, मोठेपण सांगत असतो की हिंदू धर्म असा, हिंदू धर्म तसा वगैरे वगैरे. आणि तो मुस्लिम मौलवी मुस्लिम धर्माचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असतो. दुर्दैवानं त्या ट्रेनला आग लागते आणि समोर मृत्यू दिसू लागतो. ट्रेनला आग लागते, ड्रायव्हरचा मृत्यू होतो आणि ब्रेक फेल झालेले असतात, म्हणजे मृत्यू अटळ अशी सुसाट वेगानं ट्रेन धावत असते. आणि जेव्हा मृत्यू समोर येतो तेव्हा मग हे दोघंही म्हणजे रिअलाईज होतात की खऱ्या अर्थानं म्हणजे हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, ही धर्माची बांडगुळं जी आम्ही चिटकवलेली आहेत त्याच्यापेक्षा माणुसकी, मानवता ही किती महत्त्वाची आहे याच्यावर भाष्य करणारा तो डायलॉग होता. असो, या ठिकाणी आपण बळजबरीनं का होईना थांबलात आणि इथं 4 शब्द मला बोलण्याची संधी दिली, आपण ऐकलात. आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो, समितीचं आभार व्यक्त करतो. आणि किमान मी पुन्हा एकदा आमच्यापैकी 1 जण जरी तयार झाला तर त्या 1 जणाचं 100 म्हणजे रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. हां, बरोबर आहे कार्यकर्ते सर, की 1 जण जर झाला तर 100 व्यक्ती तयार व्हायला वेळ लागणार नाही. कारण नितीन गडकरींनी सांगितलेलं तर तो पुन्हा एकदा इथं सांगतो की एनं A² काम केलं, बीनं B² काम केलं तर टोटल काम झालं A² आणि B². पण ए आणि बी दोघांनी मिळून काम केलं तर काय होईल? A² + B² + 2AB. हा 2AB काय आहे? कलेक्टिव्ह वर्कचा, कलेक्टिव्ह टीमचा म्हणजे एकत्रित केलेल्या कामाचा एक्स्ट्रा बेनिफिट आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं आपण हा एक भाग झाला. आपण कलेक्टिव्हली जर काम केलं तर त्याचं बेनिफिट जास्त असतं. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद.